हमको लगा कि आप फिनाले तक जाओगे लेकिन आप एज अ गेस्ट बन के बाहर आ गए। नाही नाही, क्योंकि मैं गेस्ट बन के ही गई थी. पाहुणचारच घ्यायला गेले होते मी. आणि माझा ऑलरेडी आपल्या कलर्स मराठीवर एक शो सुरू आहे, नवरा असावा तर असा. नुकताच सुरू झाला आहे काही महिन्यांपूर्वी, त्यामुळे तो सोडून तर मी जाणं शक्य नव्हतं. त्या कार्यक्रमात मी महाराष्ट्राच्या घराघरात जाते. मग जे बिग बॉस म्हणजे आपल्या कलर्सचं जे घर आहे तिथे जाणं तर अनिवार्य होतं. क्या हम ऐसा कह सकते कि आप एक मिशन से गई थी करके? नाही नाही, असं काहीच नव्हतं. मी कलर्स मराठीच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि इतका मोठा शो आहे कलर्सचा बिग बॉस आणि आपल्या मराठीतलं पहिला सीझन. तर मला असं वाटतं की त्यांना असं वाटलं असेल की हर्षदा बिग बॉस फॅन आहे, तर तिला थोडंसं पाठवावं तिकडे. क्या लग रहा है आपको कि राजेश के एविक्शन के बाद और आपसे घर से बाहर आने के बाद रेशम अकेली पड़ गई है घर के अंदर? नाही, 12-15 माणसं आहेत तिथे. तिथे सगळे असून सुद्धा प्रत्येकजण एकटा आहे आणि त्या वेळेला एकटा नाही आहे असंही होतं. कारण जेव्हा टास्क खेळतो आपण तेव्हा ग्रुप्समध्ये खेळतो, तेव्हा सगळे त्या टीममधली माणसं सगळे एकत्र असतात. आणि जेव्हा टास्क संपतो आणि घरची आठवण येते तेव्हा सगळे एकटे असतात. अभी तो घर के अंदर सब ग्रुप में खेल रहे हैं, लेकिन आपके हिसाब से रेशम के साथ कौन रियल में मतलब आगे तक जाएगा, उनके साथ सपोर्ट करेगा उनको? कोण नक्की जाईल सांगता येत नाही, कारण सगळे इतके स्ट्रॉंग आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सगळ्यात कच्चा लिंबू मीच आहे. आणि सगळे इतके मेंटली स्ट्रॉंग आहेत, फिजिकली स्ट्रॉंग आहेत. आपल्या सगळ्या मुली फिजिकली स्ट्रॉंग आहेत. तेव्हा माहीत नाही. आणि आता तर आणखी 2 नवीन मेंबर गेलेले आहेत. अजून कोणी जाणार असेल तर मला माहीत नाही. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत मला वाटतं आपल्याला कळणं खूप मुश्किल आहे की कोण खरं फिनालेपर्यंत जाईल. मला तर प्रत्येकामध्ये ती ताकद दिसते. लेकिन रेशम जी को घर के अंदर आखिर तक कौन सपोर्ट करेगा आपके हिसाब से? कौन ऐसा कंटेस्टेंट जो भी उनके साथ है? खरं सांगू तर तिथे कोणीच कोणाला सपोर्ट करू शकत नाही. कारण प्रत्येक आठवडा नॉमिनेशन असतं. प्रत्येक आठवड्याला एक मेंबर घराबाहेर येणार आहे. तर प्रत्येक दिवस नवीन आहे तिकडे. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडतं टास्कमुळे आणि मग सगळ्यांचे इक्वेशन एकमेकांबरोबर बदलतात. रेशम के साथ आप फिनाले में किसी और कंटेस्टेंट को देखते हैं? रेशम माझी मैत्रीण आहे. मला तिला फिनालेला बघताना खरंच आवडेल. म्हणजे ती जिंकली तर, जसं मी म्हटलं बिग बॉसमध्ये असताना पण, ती जिंकली तर मला खूप आनंद होईल. पण मला असं वाटतं की तिच्यासोबत आणखी पण आहेत. म्हणजे आस्ताद छान खेळतोय, मेघा, सई, सुशांत, सगळेच आपापल्या पद्धतीने त्यांचा काही ना काहीतरी USP आहे. सो मला असं वाटतं की आत्तापासून, म्हणजे आता फक्त 1-1.5 महिना झालेला आहे, अजून 2 महिन्याचा काळ आहे. कोण कसं पुढे जाईल काही सांगता येत नाही.